नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुदताई गोसावी लिखित हरिगंध, परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ. आजचा आपला भाग चाललाय 23वा, श्रीमद भागवत नामसोहळा. कलियुगात भक्तीला एक आगळंच परिमाण लाभलेलं आहे. भक्ती दक्षिणेत वाढली आणि महाराष्ट्रात सन्मानित झाली. असं असलं तरी कलियुगातील पाखंड्यांनी भक्तीला दुर्बल करून सोडलेलं आहे. एकदा नारदाला प्रश्न केला, तसाच एकदा भक्ताने हरिकाकांना प्रश्न केला, करुणामय श्रीहरीला कलियुगातील अधर्म कसा पाहवला जातो? त्याचं उत्तर भागवतात आहे. परंतु भागवत कथाही आज पोटभरू करून सोडलेली आहे. सत्य, त्रेता, द्वापार युगात ज्ञान, वैराग्य हेच मोक्षमार्ग होते. परंतु कलियुगात भक्ती हेच सायुज्य मुक्तीचं साधन मानलेलं आहे. भक्तीवर भगवंत एवढे लुब्ध झाले आहेत की त्यांनी मुक्तीला भक्तीची दासी करून टाकलं. काकांनी भागवत भक्ती नाना प्रकारांनी स्पष्ट केली आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य यांना आलेलं वृद्धत्व घालवण्यासाठी संत शिरोमणी मार्ग दाखवतील अशी आकाशवाणी झाली होती, असं नारदीय भक्तिसूत्रातही म्हटलेलं आहे. हा निखळ भक्ती मार्गच कलियुगात पारखा होत चाललेला आहे याची खंत काकांना नक्कीच होती. श्रीमद भागवताच्या पारायणाने संपूर्ण दोषमुक्त होता येतं. केवळ वेद, वेदांत, गीता पठण करून ज्ञान आणि वैराग्याला खरी जागृती येत नाही. जिथे भागवताची कथा होते तिथे भक्ती आपोआप पोहोचते. वेद, वेदांत, उपनिषद, मंत्र, तंत्र, 18 पुराणं, 6 शास्त्र सर्व तिथे उपस्थित होतात. असा भागवत महिमा जाणून काकांनी तो भक्तांच्या ध्यानी आणून दिला. आणि आजही भागवत पुराण कथा सप्ताह सर्वत्र साजरे होत आहेत. परंपरेने भागवत कथा करणारी काही घराणी पण आहेत. अलीकडे महिलाही भागवत कथा सोहळा पुढाकार घेऊन साजरा करतात. शालेय शिक्षण फारसं झालेलं नसताना आणि संस्कृतचा गंध नसतानाही औरंगाबादच्या काही महिलांवर श्रीमद भागवत उत्तम वाचन, पठणाचे वाणी संस्कार आचार्य गोविंदराव गोसावी गुरुजींसारख्या साधकांनी केलं आणि भागवत पारायण करणारा एक महिला गटच त्यांनी तयार केला. आज या महिलांना ठिकठिकाणाहून भागवत पारायणासाठी निमंत्रित केलं जातं. भागवताबरोबर भागवत पठणापूर्वी नित्य हरिनाम गजराने वातावरण निर्मिती केली जाते आणि त्या नामाने सर्व परिसर स्पंदित झाला की मग एका लयीत भागवत पठण अतिशय शुद्ध वाणीने केलं जातं. डोळे बहरून बघावा, अनुभवावा असा हा वृद्ध सोहळा असतो. जीवनाला आधारभूत असणारा आणि जीवनातील विविध व्यवहारांचं व्यवस्थापन करणारा श्रद्धाभाव अशा पठणातून फुलवला जातो. हळूहळू हा श्रद्धाभाव दृढ होत जातो. ज्याला प्रकाशाची चाहूल लागते आणि पहाटेच्या काळोखात ज्याला गाणं स्फुरतं असा पक्षी म्हणजे श्रद्धा. श्रद्धा ही सुखद आशावादाची सनईच असते. तिच्या वादनाने जीवनाचं दालन उघडतं असं रवींद्रनाथ टागोर यांनीही म्हटलेलं आहे. आजही अयोध्येतील सीताराम नामयज्ञासारखे कार्यक्रम हजारो नामप्रेमींच्या उपस्थित आयोजित होतात. नेपाळमधून त्याला लोक उपस्थितही राहतात. नामाच्या सामूहिक गजरात असणारं सामर्थ्य आज यंत्रयुगातील माणसांनाही चांगलंच अनुभवायला यायला लागलेलं आहे. त्यामुळे असे नामयज्ञ आयोजित केले जातात आणि त्याला देश विदेशातील नामभक्त उपस्थित राहतात, त्याची अनुभूती घेतात. त्या दृष्टीने नाम ही आज काळाची एक गरज म्हणूनही त्याकडे बघितलं जातं. नाम जरी भिन्न असलं तरी देव मात्र एकच आहे. रामकृष्ण गोविंद विठ्ठल केशव असा नामघोष केला तरी हरी एकच आणि त्याला पुकारण्याचे मार्ग भिन्न असले तरी साध्य एकच आहे. त्यामुळे नाम कोणतं यापेक्षा आपल्या आवडीचं दुसरं कोणतंही नाम घेतलं तरी हरिकाकांची त्याला हरकत नसायची. नामाचा सत्संग लाभावा एवढीच त्यांची सतत धडपड असायची. लोकांचा श्रद्धाभाव फुलवत त्यांना नामात आणून सोडण्याची काकांची पद्धत मात्र खरंच मोठी विलक्षणीयच होती. नामातून परमार्थ साधायचा असेल तर अलक्षात लक्ष असावं लागतं. नामाचा छंद जडावा लागतो. श्रद्धा, चिकाटी, तळमळ, अनुसंधान त्या नामाशी असल्याशिवाय आनंदाच्या परमोच्च बिंदूवर आरूढ होता येत नाही. हे युग
जसं विज्ञानाचं तसं परमार्थाचंही आहे. दोहोतही गती आहे आणि मतीही पण आहे. बुद्धीला ज्ञानाची जोड लाभली की परमार्थ फुलतो आणि सहजावस्था प्राप्त होते. विज्ञानात सगुण सुख भोगत असतं, तर परमार्थात सगुण आनंद अनुभवत असतं. प्रारब्ध भोगल्याविना परमार्थ धड घडत नाही. प्रारब्ध सुखाने भोगण्यासाठीही नाम हवंच आहे. साध्य, साधन आणि साधक यांचा संगम प्रपंचात असतो. प्रपंचात अखंड सावध राहावं लागतं. साध्य डोळ्यांसमोर ठेवून साध्याशी अनुसंधान साधावं. साधकांनी साधनात लक्षपूर्वक राहावं. हाच प्रपंच आणि परमार्थातील गाभा आहे. मर्म आणि वर्मही आहे. हे हरिकाकांनी लोकांना वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे. जसं मूर्तीत देव आहे, परंतु मूर्ती म्हणजे काही देव नाही आहे, तसाच प्रपंचात परमार्थ आहे, पण प्रपंच म्हणजे काही परमार्थ नाही आहे, हेही काकांनी अनेकवार सांगितलेलं आहे. माणसाच्या 6 विकारात क्रोध महान म्हणावा लागेल. कारण क्रोधात विवेक सुटतो, मोह बळावतो, सामर्थ्य उफाळतं, अहंकार वाढतो आणि माणुसकी संपते. आदराचं विस्मरण होतं. क्रोधाला जिंकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण क्रोधाच्या आहारी गेल्यामुळे तर आज अनेक संघर्ष, समस्या आवासून जगापुढे उभ्या आहेत. त्यासाठी आधी अहंता हळूहळू नष्ट करायला हवी. शब्दाला अनुभूतीचा स्पर्श हवा, तसंच मनाला सत्सद विवेक बुद्धीचं अधिष्ठान हवं. नाहीतर आयुष्य हे भोगाचं भांडारच होतं आणि त्यातूनच पुढे आत्मनाश ओढावतो. त्यासाठी नामच तारक आहे. आपण तर नाम घ्यायचंच आहे, परंतु कुटुंबासमवेत घेतलं तर उत्तम आणि समाजाबरोबर सामूहिक रीतीने घेतलं तर अतिउत्तम. फक्त सवडीने नव्हे तर आवडीने घ्यावं इतकंच आहे. भक्ती, नाम हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे, असं काका सांगायचे. हरिपाठ, मग तो निवृत्तीनाथांचा असू देत, ज्ञानदेवांचा असू देत, एकनाथांचा किंवा तुकोबांचा, कोणाचाही असू देत, त्यातील हरी माणसाच्या मुखातून मंगलच बोलावून घेतो आणि ते मंगलच पुढे आपलं आयुष्य मंगलमय करून सोडतं. हरी हा विश्वव्यापी असल्यामुळे तो प्रत्येक वेळी प्रत्येक श्वासाबरोबर घेतलेल्या नामातही आहे. कलियुगात, विज्ञान युगात आज नामभक्तीसारखं अन्य कल्याणकारी सोपं साधनच नाही, असं काका नेहमीच जाणवून देत असत. नामातील स्वरांची योग्य साथ नामातील गोडवा, सामर्थ्य वाढवतं. नामातील स्वरमाधुर्य नामधारकाला नामाचा आनंद देतं. तो आनंद शब्दातीतच असतो, भजनातून तो अनुभवायला येतो. म्हणून काकांना भजन अतिशय आवडायचं. संगीताने भजनातील त्रिपुटी नाहीशी होते. नामभजन करता करता भजक भाव निघून जावा आणि अभेद भावाने भजन ही किमया काकांनी सर्वांना अनुभवायला लावली. एकदा काकांनी रौद्ररूप धारण केलं असताना काकांच्या दर्शनासाठी मुद्दाम भाऊसाहेब पाटील यांनी मनाचा पक्का निर्धार करून काकांच्या खोलीत प्रवेश केला. आत मरायला का आलात? हरिकाकांनी रागाने का होईना, परंतु प्रश्न विचारून भाऊसाहेबांना एक दुवा दिला. या देहाला मारणारा काळ आहे, ते काम तुम्हाला करता येणार नाही. माझ्या कारण देहाचा नाश करणार असाल तर अवश्य करा. त्यासाठी मी आपल्याकडे आलेलो आहे. अरे, नित्यमुक्त आत्म्याला देह असतो का, असं हरिकाकांनी हसत विचारल्यामुळे संपूर्ण वातावरणच बदलून गेलं. काकांनी प्रेमपूर्वक सांगितलं, पाटील भजन सुरू करा. भाऊसाहेबांनी 1 तास भजन केलं आणि सर्वांना भारावून सोडलं. समयासी सादर व्हावे, हरी ठेवील तैसे राहावे. हा अभंग गाता गाता त्यांनी हरिकाकांच्याकडे दृष्टी वळवली आणि ती तिथेच स्थिरावली. कोणे एके दिवशी होईल हरिकृपा, कोणे एके दिवशी चुकती जन्म मरण खेपा, कोणे एके दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे. असा शेवटचा चरण आळवताना भाऊसाहेबांना दिव्यानंद अनुभवायला मिळाला. कारण त्याच वेळी हरिकाकांनी स्वतः बैरागी रागाचा स्वर लावला. काकांच्या स्वरात असलेल्या अस्सल भक्तिभावाने भक्तांच्या भावनांनाच हात घातला. तो स्वरस्पर्श गंध भक्तांच्या कानांनाच नाही तर मनांनाही तृप्त करून गेला. त्या स्वरांच्या लयीतच नंतर सर्वांनी रामकृष्ण गोविंद विठ्ठल केशव असा उत्स्फूर्तपणे नामगजरही केला.
आजराचे तात्यासाहेब चाठी यांच्यासारख्या भक्ताची एखादी मोठी समस्या सोडवण्यासाठी, त्यांचं आत्मबळ अधिक एकवटण्यासाठी काकांनी त्यांना दर गुरुवारी 114 वेळा जपण्यासाठी एक मंत्र दिला होता. सूर्योदयानंतर पश्चिमेकडे तोंड करून मंत्रपठण करायला सांगितलं होतं. कधी पूर्व तर कधी पश्चिम अशी एखादी दिशा सांगून त्या निमित्ताने मंत्र म्हणणाऱ्याचं मन मंत्राकडे जागरूक व्हावं, दिलेली दिशा दिलेली वेळ पाळली जावी म्हणून मंत्र म्हणण्यापूर्वीच त्याच्या मनाला मंत्राचा वेध, त्या मंत्राची एकाग्रता साधायला पुरेसा अवसर द्यायलाच पूरक ठरतो. त्यामुळे काका व्यक्तीच्या वकुबानुसार त्याला मंत्र देत असत. हरिकाकांसारख्या सद्गुरूंनी दिलेल्या मंत्रात नुसते शब्द नसून त्यात ज्ञान, चैतन्य आणि आशीर्वादही असतात. त्यामुळेच मंत्रजपाने किंवा गुरूने दिलेल्या नामजपाने प्रगती लवकर होते. कोणत्या वाणीत आपण जप करतो याला महत्त्व नाही आहे, तर तो आपण किती एकाग्रतेने करतो यावर काकांचा कटाक्ष असायचा. जपाची गतीही कमी करावी, कारण मन विचाररहित करण्याचं कामही हळूहळू घडत असतं, असा त्यांचा नेहमीचा शास्त्रीय दृष्टिकोन असायचा. नामजपमाळेतील 108 मणी म्हणजे आयुर्वेदशास्त्रानुसार माणसाचे मुख्य 108 मनोविकार. त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नामजप मदत करत असल्यामुळे मणी 108 आणि मेरूमणी म्हणजे सर्व 108 मण्यांवर फिरूनही पुन्हा वेगळा राहणारा तो मेरूमणी 108 + 1 म्हणजे 109. या अंकातून नवविधा भक्तींचंही स्मरण देणारा तो मेरूमणी, असं अनेकवार त्यांना विचारलेल्या एखाद्या प्रश्नाच्या संदर्भात काका शास्त्रीय परिभाषेतून सहजपणे बोलून जायचे. इथे 108 + 1 हे जरी 109 झाले तरीही 8 + 1 असंही 9 होतं, म्हणून ती नवविधा भक्ती आहे. सर्वसामान्य माणसाला त्यांनी अट्टाहासाने त्या परिभाषेत कधीही अडकून ठेवलेलं नाही आहे. त्याला समजेल उमजेल अशाच साध्या सोप्या पद्धतीनेही नामकरण केलेलं आहे. त्यात आपल्या अंतरीचा अतीव भक्तिभाव ओतला की पुरेसा आहे असंच त्यांना वाटायचं. लोकांना नामात राहून समाधानी बघणं हाच हरिकाकांचा आनंद होता. त्यामुळे त्यांनी ओढून ताणून किंवा आपला काही खास प्रभाव भक्तांवर प्रतिबिंबित व्हावा म्हणून कधी झगमगाटही केला नाही. अगदी कोणी त्यांचं छायाचित्र जरी घेतलं तरी ते हसून म्हणायचे, अरे खरं छायाचित्र तर हृदयातच असतं. हरिकाकांचं जीवन असं सर्वार्थाने जीवनमुक्तच होतं. आपलं नामस्मरण ज्यावेळी अधिक चांगलं होतं त्यावेळी आपणच आपली वेळ निश्चित ठरवून ते करावं असंच काकांना वाटायचं. परंतु काही भक्तांना मात्र ते हेतुतः विशिष्ट वेळेचा नियम देऊन त्यांना त्या वेळेशी म्हणजे सातत्याने त्या वेळेचं स्मरण राहावं म्हणून जोडून देत असत. अहो येता जाता उठता बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळिता, असं वामन पंडितांच्या पंडिती वळणानंही नामाच्या नित्यत्वाची आवश्यकता ते भक्तांच्या ध्यानी आणून देत असत. तर कधी कधी अगदी साध्या शब्दातून नाममहिमा सांगून जात असत. ते म्हणायचे, अरे सर्व काम करत करत नाम घेत राहावं. काम आणि नाम एका वेळी येणं अधिक चांगलं आहे. नाम कोणतंही घ्या, परंतु विश्वासाने घ्या, म्हणजे ते फलदायी ठरतं, संकटातून तुम्हाला सोडवतं. सत्संगात नाम घेतलं तर ते अधिक परिणामकारी ठरतं. म्हणून भक्त एकत्र आले की त्यांनी त्यांच्या मुखाने कोणत्या ना कोणत्या कारणाने नाम गजर करावाच. भक्तांनी काकांच्या पुढे ठेवलेला प्रसाद त्यांच्या ओट्यात टाकतानाही ते स्वतःच आधी प्रारंभ करायचे, श्री गुरुदेव दत्त. मग त्यांच्या सुरात सूर मिळून जमलेल्या भक्तांनीही नामगजर करायचा. अशा साध्या साध्या प्रथेतून काकांनी आपल्या भक्तांना नामाची गोडी लावलेली आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.